प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 4 फेब्रुवारी 2025 मंगळवार. सादर करत आहे वैभव वाघ लिखित व्हायरल माणुसकी, निगेटिव्ह काळातील पॉझिटिव्ह गोष्ट यामधील हा भाग. धर्मादाय अधीक्षक अभिजित अनाथ साहेबांना दिलेल्या माहितीनुसार मणिपूरमधील तेमेलॉंग या जिल्ह्यातील 259 तरुण विद्यार्थी पुण्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. त्यांच्याकडे जेवायला काहीही नव्हते. अन्ना वाचून उपाशी असलेल्या या देशबांधवांना तातडीने मदत करणं गरजेचं होतं. अनाथ साहेबांनी अनिशशी संपर्क साधला आणि अनिशने मला कॉल केला. अनिशचा कॉल आला तेव्हा मी घरात होतो. खूप कमी वेळात या राष्ट्रबांधवांना अन्नधान्य किट्स पोहोचवणे गरजेचे होते. माझे आणि अनिशचे फोनवरचे बोलणे पूजाने ऐकले होते आणि मी फोन ठेवताच पूजाने मला एक भारी आयडिया सांगितली. ही आयडिया म्हणजे फेसबुकवर प्रतिज्ञा चॅलेंजची. लॉकडाऊनच्या काळामध्ये सोशल मीडियावर सातत्याने कसली ना कसली चॅलेंजेस सुरू असायची आणि लोकही त्यात सहभागी व्हायचे. त्याचाच आधार घेऊन लोकांना एक नवे चॅलेंज देण्याचे पूजाने सुचवले. या चॅलेंजमध्ये लोकांना आव्हान करायचे ठरले की आपण सारेजण लहानपणापासून भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा म्हणत आलो आहोत. पण आता ही प्रतिज्ञा जगण्याची वेळ आली आहे. हेच आपलं चॅलेंज आहे. कारण मणिपूरमधून पुण्यात येऊन अडकलेल्या 259 राष्ट्रबांधवांना जेवण देण्यासाठी 3000 किलो तांदूळ, 600 किलो बटाटे, 300 किलो डाळ आणि 300 लिटर तेल संकलित करायचे आहे. हे धान्य किट स्वरूपात वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून मणिपूरच्या बांधवापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्यामुळे हे प्रतिज्ञा चॅलेंज आता पूर्ण करायचे आहे. त्यासाठी ऐच्छिक ज्ञान करण्याचे आव्हान केले आणि किमान 3 देशबांधवांना हे चॅलेंज पुढे पाठवण्याचे आव्हान केले. दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी दुपारी 4 वाजल्यापासून हे प्रतिज्ञा चॅलेंज सुरू करण्यात आले. लोकांचा कसा आणि किती प्रतिसाद येईल याची कल्पना नव्हती. पण जो काही प्रतिसाद या चॅलेंजला मिळाला तो शब्दशः थक्क करणार होता. फेसबुकवरून केलेले साधे आवाहन प्रचंड व्हायरल झाले. असंख्य लोकांपर्यंत पोहोचले. या चांगल्या कामात आपलेही योगदान असावे आणि आपले देशबांधव अडचणीत असतील तर आपल्या परीने मदतीचे योगदान द्यायलाच हवे. या भावनेतून लोकांनी सरळ हाताने मदत केली. हा म्हणता अवघ्या 5.5 तासात हे प्रतिज्ञा चॅलेंज पूर्ण झाले. तब्बल 259 तरुणांना पुढे महिनाभर पुरू शकेल इतक्या धान्याची व्यवस्था करता येईल इतकी मदत विविध लोकांनी तातडीने केली होती. व्हायरल माणुसकीचे हे आणखीन एक यथार्थ दर्शन या निमित्ताने घडून आले. प्रतिज्ञा चॅलेंजच्या निमित्ताने मी भारतीय असल्याचा मला प्रचंड अभिमान वाटला. आपल्या देशातील बांधव प्रतिज्ञा नुसते म्हणत नाहीत तर प्रसंगी प्रत्यक्षात जगून दाखवतात आणि अडचणीत असलेल्या आपल्या बांधवांसाठी अगदी तत्परतेने मदतीचा हात देतात हे या चॅलेंजच्या निमित्ताने लक्षात आले. ज्या वेगाने हा संदेश व्हायरल झाला आणि ज्या तत्परतेने लोकांनी मदत केली ती पाहून कामातील उत्साह आणखीन दोणाला. आणि इतकी मोठी शक्ती जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्या शहरातील कुणीही कधीही उपाशी राहणार नाही हा आमच्या मनातला विश्वास अधिक दृढ झाला. पोळी प्रीमियर लीग. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना दिवस जवळ आला मामांच्या गावाची सफर घडवण्याचा. 21 वर्षापासून आपल्या सेवा मित्रमंडळाच्या वतीने अथकपणाने चालवण्यात येणारा हा एक भन्नाट उपक्रम. गेली 21 वर्षे पुणे शहरातील विविध अनाथाश्रमामधील शेकडो अनाथ मुलांना 3 दिवसासाठी मंडळात म्हणजेच मामाच्या गावाला आणण्यात येते. अक्षय तृतीयेनंतरच्या एके दिवशी ही मुलं अक्षरशः
आनंदात न्हाऊन निघतात. सेवा चौकामध्ये 100-150 मुलं एकत्रितपणे आनंद घेताना दिसतात. इतकंच काय, मंडळातील सगळी मोठी मुलंही त्या दिवशी लहान होऊन आपलं बालपण पुन्हा जगत असतात. गणपती बाप्पाचा जयघोष असतो. हत्ती, घोडे, उंट यावरून मनसोक्त रपेट मारता येत असते. खेळणी असतात. जादूगार जादूचे प्रयोग दाखवत असतो. अनेक कलाकार आपली कला सादर करून मुलांचे मनोरंजन करीत असतात. विविध प्रकारच्या खौशी, रेलचेल असते. बँड आणि स्पीकरच्या तालावर मनसोक्त नाचता येते. मुलांसाठी त्यांच्या पसंतीचे पंचपक्वान्नाचे जेवण असते. रात्री लाडक्या भाचे मंडळीसाठी गाण्याचे कार्यक्रम असतात. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मंडळाचे कार्यकर्ते मामा मावशी बनून उत्साहाने सहभागी आणि समरस झालेले असतात. त्यामुळे हा दिवस असा असतो जेव्हा सगळेच भरभरून जगतात. मंडळातील सगळे कार्यकर्ते मामा आणि त्यांचे भाचे यांच्या ऋणानुबंधाचे नाते घट्ट करणारा हा अनोखा उपक्रम कोणत्याही कारणाने खंडित झालेला नाही. त्यामुळे सेवा मित्रमंडळ, सेवा चौक आणि हा उपक्रम यांचे एक अनोखे नाते तयार झाले. पण यावर्षी मात्र कोरोनाचे संकट आणि त्यात लॉकडाऊन अशा परिस्थितीत हा उपक्रम कसा घेणार हा प्रश्न होता. गेल्या 21 वर्षात पहिल्यांदाच असे होणार होते की भाचे मंडळींना मामाच्या गावाच्या सफरीवर बोलवता येणार नव्हते. वर्षभर मामाच्या गावची सफर अनुभवायला मिळणार म्हणून आसुसलेल्या मुलांचा हिरमोड होणार ही भावना अस्वस्थ करत होती. ही सफर यंदा होऊ शकणार नाही याची मोठी रुखरुख माझ्यासह सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनाला लागली. पण 21 वर्षाची ही प्रथा अशीच कशी खंडित होऊ द्यायची? त्यामुळे भाच्यांना इकडे येता येणार नसेल तर आपण निदान भरपूर खाऊ त्यांना पाठवून देऊ. लॉकडाऊन संपला की आपल्या भाच्यांना जाऊन भेटू ठरलं तर मग लगेचच सगळे कार्यकर्ते तयारीला लागले. पुण्यातील माहेर, आपलं घर, बचपन बचाओ वर्ल्ड फोरम, एकलव्य, संतुलन, पाषाणशाळा, सेवाधाम या संस्थांमधील भाचे मंडळींना भरपूर खाऊ पाठवण्यात आला. हे संकट लवकरात लवकर टाळावे आणि पुन्हा एकदा भाचे मंडळींना मोकळेपणाने मामाच्या गावाची सफर अनुभवता यावी यासाठी गणरायाला साकडे घालण्यात आले. या निमित्ताने दरवर्षी जल्लोषात आणि प्रचंड उत्साहात साजऱ्या होणाऱ्या मामाच्या गावच्या सफरीच्या आठवणी मात्र पुन्हा पुन्हा मनात ताज्या होत राहिल्या. या कोरोना काळामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे थोड्या अभिनव पद्धतीने लोकांना आवाहन केले तर लोक उत्स्फूर्तपणाने त्या गोष्टीला प्रतिसाद देतात. प्रतिज्ञा चॅलेंजच्या वेळी मला त्याचा पुरेपूर अनुभव आला होता. त्यामुळे लोकांना कोणतीही अडचण आली तरी वंदे मातरम संघटना आहे हा विश्वास निर्माण झाला होता आणि वेळ पडल्यास आपण आव्हान केले तर नागरिक लगेच प्रतिसाद देतात हा विश्वास संघटनेच्या पातळीवर आम्हालाही आला होता. चांगुलपणा म्हणून लोक अशा कामामध्ये योगदान देतात हे खरं असलं तरी लोक चळवळ बनवायची असेल तर त्यांना गुंतवून ठेवतील, जोडून ठेवतील अशा गोष्टी देणे आवश्यक असते. प्रिय मित्रमैत्रिणींनो, वैभवदादांनी ही जी व्हायरल माणुसकी केलेली आहे त्यात अनेक पदर आहेत. नुसतीच मदत न देता लोकांना चांगल्या प्रकारे गुंतवणे, या भाच्य लोकांना इतका आनंद देणे आणि कुठलाही प्रश्न समोर आला तरी त्याला सोडवण्यासाठी इतके मामा लोक तयार आहेत आणि इतक्या पद्धतीनं ते सोडवत आहेत. त्यांनी म्हणलेलं अगदी खरं आहे की चॅलेंज वेगळ्या पद्धतीनं तुम्ही लोकांसमोर मांडलं गेलं पाहिजे. आणि खरं तर या सगळ्याच्या तळाशी प्रामाणिक तळमळ असली तर प्रत्येक प्रश्नाला आपण तितक्या समर्थपणे उत्तर देऊ हा विश्वास आहे, तो यथार्थ आहे. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई, तुमची मैत्रीण. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व
शब्दशिल्प वाचनालयाकडून. धन्यवाद. वंदे मातरम.